नमस्कार, कशा आहात आपण? घरातील फक्त एक वस्तू वापरून घरातील सर्व उंदीर आपण पळवून लावू शकतो। उंदीर न मारता घरातून जर घालवायचे असतील तर नक्कीच हा उपाय करा, कारण की घरामध्ये जर उंदीर मारण्याचं औषध टाकलं तर उंदीर इकडे तिकडे जाऊन मरतात आणि खूप जास्त घाण जेव्हा वास सुटतो त्यावेळेस लक्षात येतं की ती उंदीर मेलेला आहे। परत त्या साफसफाईला भरपूर वेळ जातो, खूप घाण वाटतं। एवढं सगळं करण्यापेक्षा एक अशी वस्तू वापरा की जेणेकरून उंदीर जे आहे ते आपोआप स्वतःहूनच घरातून पळून जातील। पण ही जी वस्तू आहे त्याला तुम्ही कसं, कुठे, कधी वापरताय ते खूप गरजेचं आहे पाहणं, कारण की जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर तुम्हाला याचा म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही। आणि ही जी वस्तू आहे ती म्हणजे तुरटी। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की एकही स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर पाहू शकता इथे मी तुरटीचे 2 असे खडे घेतलेले आहेत। अगदी 5 ते 10 रुपयाला तुरटी भेटते कोणत्याही किराणा दुकानामध्ये, किंवा घरी पण आपल्या तुरटी नेहमी असतेच। तर इथे मी ही फक्त 5 रुपयाची एवढी तुरटी आणलेली आहे आणि एवढी तुरटी आपल्याला लागणार देखील नाही। फक्त याचा एक खडा आपण वापरणार आहोत। याला आपण 2 पद्धतीने वापरायचं आहे, जेणेकरून काय दोन्ही पद्धती खूप युजफुल ठरतील आणि तुम्हाला जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही घरातून उंदीर घालू शकता। तुम्ही जर कधी तुरटीची चव पाहिली असेल तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की तुरटी जी आहे ती वेगळीच अशी त्याची चव असते, किंवा खूप जास्त त्याचा जो फ्लेवर आहे तो स्ट्रॉंग असतो। तर त्यामुळे आपण इथे तुरटी वापरलेली आहे। अगदी पूर्वीपासून उंदीर घालवण्यासाठी तुरटीचा वापर केला जायचा। आजही आपण अगदी जुन्या पद्धतीने घरातून उंदीर घालवणार आहोत। खूप रामबाण उपाय आहे। तर इथे आपल्याला लागणार आहे मैदा, किंवा तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। आता उंदीर आजकाल एवढे हुशार झालेले आहेत की ते असं जर आपण काही ठेवलं तर ते खात नाहीत, त्यामुळे आपण त्यांना आकर्षित करण्यासाठी इथे गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ असं घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे। गोड पदार्थ किंवा अन्न पदार्थाच्या वासाने उंदीर लवकर याजवळ येतील। फक्त याच उद्देशाने आपण यामध्ये खायच्या प्यायच्या वस्तू टाकलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी, आणि हे जे आपण बनवत आहोत ते अगदी कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। तुमच्या घरी किती उंदीर आहेत त्यानुसार याला बनवा। आणि फक्त बनवूनच चालणार नाही, तर तुम्ही याला कुठे ठेवता घरामध्ये तेही पाहणं खूप गरजेचं आहे, कारण की काय होतं बऱ्याच वेळा आपण याला करतो आणि उंदीर हे खात नाहीत किंवा याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे याचा फायदा होत नाही। त्यामुळे नक्कीच कुठे कसं वापरायचं ते देखील लक्षपूर्वक पहा। तर थोडंसं पाणी टाकून आपण याला मळून घेतलेलं आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं आपल्याला ही कणिक करायची नाही। आणि हो, चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर इथे कणिक अशी मळून झालेली आहे। त्यानंतर याचे आपण थोडे थोडे असे भाग वेगवेगळे करणार आहोत। छोटे मोठे भाग तुम्ही इथे करू शकता। आणि या अगोदर मी हा उपाय केला होता, मला खूप छान रिझल्ट मिळाला, त्यामुळे मी तुमच्यासोबतही याला शेअर करत आहे। तर नक्कीच तुम्ही पण याला करून पहा, तुमची कायमची समस्या दूर होईल। इथे मी तुरटी घेतलेली आहे, त्याचा एक खडा घेऊन आपण कॅरी बॅग मध्ये किंवा कागदामध्ये असं ठेवून याला बारीक असं करून घ्यायचं आहे। जेवढं होईल तेवढं आपण याला असं बारीक पावडर याचं करणार आहोत। आणि ह्या उपायाने फक्त उंदीरच नाही तर घरातील घूस म्हणा किंवा चिचुंद्री जी असते ती पण घालवण्यासाठी खूप मदत होते। नक्की तुम्ही याचा फायदा घ्या। तर इथे असं पावडर झालेलं आहे, खूप बारीक असं आपल्याला काही करायचं नाही, थोडंसं मोठं जरी राहिलं तरी चालेल। घरामध्ये उंदीर होणं म्हणजे खूप जास्त आपलं नुकसान होतं। एक तर रोगराई पसरते, घरातील खूप किमती महागड्या वस्तू त्या खराब करतात, किंवा खूप घाण वास सुटतो जिथे उंदीर राहतात त्या ठिकाणी, आणि दिवसेंदिवस यांची संख्या वाढत जाते। त्यामुळे लवकरात लवकर उपाय करणं खूप गरजेचं आहे। तर इथे आपण जे कणकेचे छोटे छोटे गोळे तयार केले होते त्याला असं पसरवून घ्यायचं आहे अगदी गोलाकारामध्ये। थोडंसं मोठा जरी हा आकार केला तरी चालेल, आणि जास्त जर तुम्ही हे गोळे करत असाल तर काहीच हरकत नाही। तुमच्या घरी केवढं मोठं घर आहे, किती उंदीर आहेत त्यानुसार तुम्ही हे बनवत जा। कमी जास्त प्रमाण असं काही यामध्ये होणार नाही, थोडंफार इकडे तिकडे झालं तरी चालेल। आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून लवकरात लवकर मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते देखील मला कमेंट बॉक्समधून सांगत जा। मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून। तुमचे काही सजेशन असतील तर तेही तुम्ही देऊ शकता। जे गोळे आपण पसरून घेतले होते त्याच्यावरती आपण थोडीशी ही जी तुरटी पावडर आहे ती टाकायची आहे। खडे जरी असतील तरी टाकू शकता, थोडे मोठे जे असतील खडे ते जरी यामध्ये टाकले तरी चालेल। आणि
जेवढे बसतील तेवढे एवढे आपण टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे पुरणपोळी करताना करतो सेम तसं आपल्याला करायचं आहे। जसं पराठे करताना की आतमध्ये स्टफिंग आपण तुरटीची भरून घेतलेली आहे आणि वरून कणकेचा जो गोळा आहे अशा प्रकारे व्यवस्थित कव्हर करून आपण हे असे गोळे तयार केलेले आहेत। जेवढी चप्पट आकार जो आहे कणकेचा तो तुम्ही मोठा कराल तेवढी तुरटी बसेल, पण जास्त पण तुरटी टाकायची गरज नाही। अगदी मध्यम आकारात तुम्ही टाकून घ्या आणि त्यानंतर याला असं एकत्र एकजीव करून व्यवस्थित बंद करा। इथे मी असे 4-5 गोळे तयार केलेले आहेत। आता उरलेली जी तुरटीची पावडर आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी। साधारण इथे आपण 2-3 कप पाणी टाकू शकतो, कारण की खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर असतो, टेस्ट असतो तुरटीचा। तर पाण्यामध्ये तो पूर्णपणे असा छान विरघळेल आणि व्यवस्थित होईल। जास्त जरी पाणी घेतलं तरी, कमी जरी ठेवलं तरी काही हरकत नाही, अजून स्ट्रॉंग फ्लेवर त्याचा कमी पाण्यामध्ये दिसेल। तर अशा प्रकारे इथे मी जर पाणी साधारण म्हणाल तर 2-2.5 कप टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीफार जर तुरटी मोठी अशी राहिलेली असेल तर, आणि छान हे असं मिक्स झाल्यानंतर हे जे पाणी आहे, मिश्रण आहे, त्याला आपण वापरू शकतो 2 पद्धतीने। जसं की जर तुमच्या घरामध्ये कुठे जर तुम्हाला उंदीर जे आहेत त्यांची बीळ दिसत असतील तर बिळामध्ये हे पाणी नक्की टाका, आणि जर तुम्हाला बीळ कुठे दिसत नसतील तर स्प्रे बॉटलमध्ये किंवा एखाद्या बॉटलमध्ये या पाण्याला भरून घ्या आणि अगदी आपल्या घरामध्ये आपल्या ज्या फरशीचे कोपरे असतात त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे करायचा आहे, किंवा जिथे तुम्हाला सतत उंदीर दिसतो किचनमध्ये, हॉलमध्ये, कुठेही, तर त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे नक्की करायचा आहे। त्यासोबतच हे जे गोळे आहेत ते आपण ठेवणार आहोत घरातील अशा कान्याकोपऱ्यामध्ये जिथे आपल्याला सतत उंदीर ये-जा करताना दिसतात, कारण की असे कडेकडेने उंदीर चालतात आणि कोपऱ्यामध्ये ते दिवसभर लपून बसतात। तर या ठिकाणी हे छोटे छोटे गोळे नक्की टाका। यामध्ये खाद्यपदार्थ जे टाकलेले आहेत त्याच्या वासाने नक्कीच उंदीर याला खायला येईल, आणि जेव्हा यामधील तुरटीचा भाग त्यांच्या खाण्यामध्ये जाईल त्याच्या चवीने अस्वस्थ होऊन आपल्या घरातून उंदीर, घूस किंवा चिचुंदरी अगदी कायमची पळून जाईल। नक्की ट्राय करा। आणि हा जो लिक्विड स्प्रे आपण तयार केलेला आहे तो घरामध्ये आपल्याला अगदी कान्याकोपऱ्यामध्ये स्प्रे करायचा आहे, जिथे जास्त सामान ठेवलेलं आहे किंवा जिथे रोज तुम्ही कचरा ठेवता। शक्यतो घरामध्ये कचरा ठेवू नका। त्यासोबतच घरामध्ये जर अनावश्यक वस्तू असतील तर त्या बाहेर काढा, स्वच्छतेची देखील काळजी घ्या, आणि काही वस्तू जर असतीलच तर त्या ठिकाणी स्प्रे करून नक्की ठेवा, जेणेकरून उंदीर अजिबात त्या ठिकाणी येत नाहीत। दरवाजे, खिडकी वरती देखील संध्याकाळच्या वेळी किंवा आठवड्यातून 1 वेळा हा स्प्रे नक्की करा। तुमच्या घरामध्ये परत कधीच उंदीर येणार नाही। खूपच रामबाण उपाय आहे। ही आहे फक्त 5 रुपयाच्या तुरटीची कमाल, जी की तुमच्या घरातील खूप मोठी समस्या दूर करू शकते। नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।